गुढीपाडवा म्हटलं की नवीन वर्ष, नवीन वर्षाचा नवीन उत्साह आणि नवीन चैतन्य। नवीन वर्षाच्या सुरुवातीला वास्तूच्या मदतीने तुम्ही तुमचे दुर्भाग्य सौभाग्यात बदलू शकता। गुढीपाडवा हा 3.5 मुहूर्तातील एक मुहूर्त मानला जातो। गुढीपाडवा साजरा करण्याआधी घरात हे काही बदल केल्यास सुख, शांती, समृद्धी, धनप्राप्ती होईल। घरामध्ये सकारात्मक ऊर्जा टिकून राहील। पहिलीच गोष्ट म्हणजे देवघराची स्वच्छता। देवघर ईशान्य दिशेलाच असावे, कारण ईश्वरीय शक्ती ईशान्य कोपऱ्यातून प्रवेश करते आणि नैऋत्य कोपऱ्यातून बाहेर जाते अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते। घरामध्ये देवघर अशा ठिकाणी असावे जिथे दिवसभरात काही वेळ तरी सूर्यप्रकाश येईल। गुढीपाडव्याच्या या खास निमित्ताने घरात सकारात्मक ऊर्जा वाढवण्याकरिता देवाला ताजी फुले वाहावीत। त्याआधी देवाची तुटलेली फ्रेम, खंडित मूर्ती निर्माल्य वाहत्या पाण्यात वाहून द्यावी। देवघरात स्वास्तिक, कळस, ओमचे चिन्ह लावा। देवघरातल्या देवांचे जुने वस्त्र बदलून त्यांनाही नवीन वस्त्र परिधान करा। तुटलेली घंटी काढून टाका आणि नवीन घंटी देवघरात स्थापन करा। आपल्या घरातील नकारात्मक ऊर्जा टाळण्यासाठी आपल्या घराला नवीन रंगात रंगवा। हे शक्य नसल्यास घरातील कुठलीही तुटलेली फुटलेली वस्तू किंवा घरातील अडगळीचे सामान घराबाहेर काढा। जर खोलीचे दरवाजे कर्कश आवाज करत असतील तर ते बदला। ते आपल्या घरातील नकारात्मक शक्तींचे प्रतीक आहे। दरवाजावर स्वास्तिक, शुभ लाभाचे चिन्ह लावा। तुळस खराब झाली असेल तर नवीन तुळस लावा आणि तिची काळजी घ्या। त्याचबरोबर घरातील अंगणामध्ये स्वच्छता ठेवा। त्यानंतर स्वयंपाकघराचे सुशोभीकरण। घरात नेहमी अन्नधान्याचा प्रवाह राहावा, म्हणून देवी अन्नपूर्णेला धने अर्पित करून स्वयंपाकघरात दिसणार नाही अशा ठिकाणी ठेवावे। देवीला नवीन धान्य अर्पित करून पक्ष्यांना खाऊ घालावे। याने घराची सुरक्षा वाढते। घरातील दमट वातावरणामुळे काही कडधान्य, पीठ खराब झाले असल्यास किंवा त्यात कीड पडली असल्यास ते स्वच्छ करावे। स्वयंपाकघरातील अडचणींच्या वस्तू बाहेर टाकाव्यात। फ्रीजची स्वच्छता ठेवावी। स्वयंपाकघर स्वच्छ राहिल्यास कुटुंबातील सर्व सदस्य निरोगी राहतील। त्यानंतर घरातील वातावरण आनंदी आणि प्रसन्न ठेवण्याचा प्रयत्न करा। घरातील सर्व आदरणीय लोकांना गुढीपाडव्याच्या सर्व पूजेमध्ये समाविष्ट करून घ्या। घरातील लहान मोठ्या लोकांनी मिळून गुढी स्थापन करावी। त्यानंतर घर स्वच्छ आणि साफ ठेवणे। सूर्योदय आणि सूर्यास्ताआधीच घरातील केर काढून घर स्वच्छ करा। या दिवशी तुमचे घर स्वच्छ राहिल्यास घरात सकारात्मक ऊर्जा प्रवेश करते। आपल्या घरात सकारात्मक ऊर्जा आकर्षित करण्यासाठी घराच्या स्वच्छतेसाठी जाड मिठाचा वापर करू शकता। त्यासाठी जाड मीठ पाण्यात मिसळून फरशी पुसावी। तर मित्रमैत्रिणींनो, तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा। थँक्यू।